अर्धी राजने सोडून देऊ मध्येला नाही सोड माते आला ते माटे आला शॉर्टकट मारित रात पाठ पुत्र भाऊ आजपासून नवरात्र महोत्सव सुरुवात झाली आणि आपण हर्सुली येथील हरसिद्धी माता मंदिरामध्ये पण यात्रा भरवतोय. जवळपास 9 दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले जाते. काय सांगाल त्याबद्दल? चालू आता तयारी पावसानं थोडंसं व्यत्यय आणला. बाकी तयारी तिथं व्यवस्थित केलेली आहे. मंडप वगैरे लाईटिंग यावेळेस जास्त टाकली. सगळं सिस्टम चेंज केलेलं आहे यावर्षी मंडपाचं आणि खाली कच वगैरे टाकलेली आहे. मोठा परिसर असल्यामुळं पावसामुळं इकडून तिकडून सगळं चिखल आहे. त्याचे ते मुरुम भेटाना आणि शिंगल पण भेटाना. यात्रा तर खूप भरत असते आणि गर्दी पण खूप असते भाविकांसाठी. तर सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना? पोलीस बंदोबस्त तिथं आहे ना. पोलीस बंदोबस्त असतं. 20 ते 25 लोकांचं बंदोबस्त असतं. काही स्वयंसेवक पण असतात का? काही स्वयंसेवक असतात? हो हो. गावातीलच तरुण मंडळ सगळं. 10 दिवस काय काय उत्सव असतो नक्की? 10 दिवस आता पावसामुळं काही कार्यक्रम अरेंज केले नाही. 2 दिवस रक्तदान शिबिर आहे आणि संध्याकाळी 9च्या नंतर भजन मंडळीचा कार्यक्रम असतो. पाण्याची व्यवस्था पिण्याची आहे. जार आणून ठेवले तिथे. जार सकाळपासून काय कार्यक्रम झाला? म्हणजे घटस्थापनेपासून घटस्थापना होऊन आरती होऊन लोकांना दर्शनसाठी मंदिर मोकळं केलं. यावर्षी किती भाविक येण्याचा असा अंदाज आहे? दरवर्षी 20-25 2-3 1 लाख वरचे वर लोक येऊन जातात. अच्छा.
आता हे हर्सूल गाव महापालिकेच्या हद्दीत पण येतं आहे, तर कमिशनर जी श्रीकांतसोबत काही चर्चा झाली का ना, इथं समस्या आहे त्या यात्रेस करून ना काही मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या असं काही झालं आहे? हो, ते त्यांची भेट झाली नाही, पण त्यांच्या खालच्या लोकांनी अतिरिक्त आयुक्त नाही ना, आपले झोनमधले ते साहेब आहे, त्यांनी बाळासाहेब थोरातने सांगून त्यांनी कच वगैरे त्यांनीच टाकून दिली महापालिकेच्या वतीने. आणि श्रीकांत साहेबाला पण बोलवायचं आहे आरतीला आणि इथली समस्या आम्हाला त्यांना सांगायची आहे. सकाळी कोणाच्या हस्ते आरती झाली? गावातीलच लोकांची चर्चा झाली. गावातील प्रतिष्ठित कुठून लोक येतात दर्शनासाठी? पूर्ण हर्सूल पंचक्रोशीमधून लोक येतात इथं, शहरातून पूर्ण येतात. म्हणजे सांगवी, दत्तवाडा, कृष्णपूरवाडी, पोखरी, पलशी, म्हणजे आमचा हर्सूलच एवढा मोठा परिसर येतो. 2-3 लाख लोक तर हे आमच्या एका याच्यातच राहतात, एवढी आमची लोकसंख्या इथे आहे. हर्सूल, सिंगनगर, सुरेवाडी, राधास्वामी कॉलनी, सानाळे. आता ह्या 9 दिवसामध्ये काही प्रमुख पाहुणे वगैरे येणार आहे का? हो, कोण कोण येणार? बोलवलेलं आहे सगळ्याला. जयस्वाल साहेबाला बोलवलेलं आहे, डोंगरे साहेबाला सांगितलेलं आहे, श्रीकांत साहेबाला सांगायचं आहे, अजून सांगितलं नाही कोणाला. आखरी येतात ते 4 तारखेला. पालकमंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री साहेबांची भेट झाली नाही, त्यांना पण सांगायचं आहे. या निमित्ताने तुम्ही भाविकांना काय आवाहन करणार? भाविकांना हेच आव्हान करणार की बाबा यावेळेस थोडंसं पावसामुळं थोडी गैरसोय जी होती आहे, ती गैरसोयच्याबद्दल आम्ही भाविकांची माफी मागतो आणि थोडंसं का आम्हाला सहकार्य करून मनभावी देवीची भाविकांनी भक्ती करावं आणि तिथं विकास पुढं चांगलं व्हावं यासाठी प्रार्थना करा. आपलं नाव सांगा. माझं नाव संजय आहे, सचिव आहे मी विशेषतः. ओके, धन्यवाद.